बघू शकता ह्या मंदिराच्या आजूबाजूला दोन जो आपले वाघाची प्रतिमा आहे हे बघायला पहाडी आणि हे जो रस्ता आहे हा सरळ जाते गुफेकडे. हे दगड बघू शकता. हे दगड असे वाटते की जसं इथे चुना लावला आहे. हे आता इथपर्यंत आलो पण इथं कन्फ्यूज झालो कारण की इथं रस्ता बंदच झाला सगळं दिसून राहिला. एक पावटी दिसते, हे पावटी जाते, एक इकडची ह्या साईडची पावटी जाते, माहिती नाही. हाय एव्हरीवन, आता मी उपस्थित आहे हायवे नंबर 6 नागपूर टू रायपूर या हायवे मार्गावरील. ह्या हायवे मार्गावरील एक सुंदरसा देवस्थान, ज्या देवस्थानाचे नाव आहे शशीकरण. शशीकरण हे ठिकाण सडकोर्जून टू देवरी मार्ग आपण जो हायवे क्रमांक 6 आहे ह्या जंगल परिसरात आपल्याला हायवे नंबर 6वर आपल्याला एक देवस्थान बघायला मिळते ज्याचं नाव आहे शशीकरण पहाडी. हे शशीकरण पहाडी हे आदिवासी समाज बांधवाचा एक आराध्य स्थान आणि देवस्थान बघायला मिळते. तर आम्ही आपल्याला दाखवू आता शशीकरण पहाडीचा नजारा. हे बघू शकता ह्या मार्गाने एक समोर जो पहाडीवर एक रस्ता जाते त्या रस्त्यावर आपल्याला शशीकरण बाबाचं जो मंदिर आहे पहाडीवरती तो बघायला मिळते. काकू आम्ही नागपूरवरून आलो. नागपूरहून आल्या का? कुठे चालल्या? इथेच आला, आमचे कुलदैवत आहे. कुलदैवत आहेत का? हर वर्षी येता का? हो हो. आता अच्छा. झाले आलो नाही. अच्छा आमच्या बाबाचे कुलदैवत आहे. अच्छा. आदिवासी समाजाचे प्रेरणा स्थान म्हणतात ना? नाही नाही, आम्ही तर कुंभार हो पण आम्हाला शशीकरण आमचे कुलदैवत आहे. अच्छा, हो का? याचा काय थोडा इतिहास वगैरे माहिती आहे का यांचा? आम्हाला माहित आहे. हो का? बाबा येत आहे. तर वरती पहाडीवर पण चालल्या का? तिथे आहे ना त्याची गुफा. तर ते गुफेकडे चालल्या का? नाही तर पाहून आता मामा म्हणून आम्ही कधी गेलो नाही पण आम्ही इथंच थांबता. अच्छा. ते बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण बंदीचा नजारा. हे नागपूरहून आलेले लोक आहेत, यांची अटूट श्रद्धा आहे. तर श्रद्धेनुसार हे जे श्रद्धाळू आहेत हे नागपूरहून आलेले आहेत. हे बघू शकता. शशीकरण बाबा देवस्थान बघ ना. तर आहे बघ बघ बघ. तुझं नाव काय आहे? गौरी. हे बघू शकता ह्या मंदिराच्या आजूबाजूला दोन जो आपले वाघाची प्रतिमा आहे हे बघायला मिळते. आणि हे बघू शकता आदिवासीची ते घोडे वगैरे आहेत. आता मंदिर बंद आहे त्याच्या करणास आपल्याला दाखवू शकत नाही. तरी आणि साईडला पण इथे मंदिर बघायला मिळते. आणि लोक म्हणतात की रातच्या वेळेसला इथं जे आपल्याला प्रतिमा दिसली वाघाची, असे वाघ वगैरे इथं जे आज रात्री बाबाच्या मंदिराजवळ येतात असे लोक सांगतात. हे बघू शकता पूर्ण घनदाट जंगल आजूबाजूला. आणि इथं पण आपल्याला एक जे देवस्थान आहे इथं बघायला मिळते. भगवान गणेशाचे मंदिर आहे इथं बघायला मिळते. हे बघू शकता आपण. आणि मंदिरच्या जस्ट लागूनच पूर्ण जंगल परिसर. आणि ह्या ठिकाणी खूप दूरचे जे पर्यटक आहेत इथं येताना आणि ह्या देवस्थानला भेट देताना दिसतात. आणि हे बघू शकता हे आहे इकडं पहाडी. आणि हे जो रस्ता आहे हा सरळ जाते गुफेकडे. इथे एक प्रचंड जो गुहा आहे हे बघायला मिळते म्हणतात. आणि तिकडं जाण्यास थोडासा खतरा आहे कारण की जंगल परिसर असल्यामुळे जे जंगली जनावर आहेत त्यांच्या आवागमन इथं होतच राहते असे म्हणतात. आणि खास करून वाघ ह्या परिसरात फिरतच असतो असं सांगतात लोक.
आणि हे बघू शकता आपण पूर्ण आता ह्या लोकांसोबत थोडा बोलू आपण. हा, तुम्ही खास नागपूरची जागा, खास नागपूरची जागा. त्यांचं कसं आहे, मंदिर म्हणलं कुलदैवत आहे. अच्छा अच्छा, सांगितलं ना तिथे कोणतरी, त्यांनी सांगितलं कुलदैवत आहे म्हणलं. आम्ही नागपूरहून आलो. कोणतंही लग्न येऊ राहिलं तर पहिले आम्ही इथं येतो. हो का, म्हणजे पहिले इथं भेट देता. हा, पहिले इथं लग्नाची पत्रिका, पहिले इथं अच्छा, म्हणजे इथं पहिले पत्रिका, लग्नाची पत्रिका भेट करता. बाकी सब हे बघू शकता. आता आपण चाललो गुहेकडे. मी त्याच्या पूर्वी तर कधी आलो नाही, पण आता लोकांनी सांगितलं की इकडे एक गुहा आहे. तो गुहेकडे जाण्याचा जो प्रयत्न आहे आता आम्ही करून राहिलो. ह्याच्यापूर्वी तर कधी गेला नाही आणि बघून घेऊ पहिल्यांदा गुहेचा नजारा. इथं हरवर्षी जे दरवर्षी इथं जे एक शशिकरण बाबाची यात्रा आहे इथं दरवर्षी बघायला मिळते. आणि ह्या ठिकाणी जे पूर्ण आदिवासी बांधव आहेत ह्या एरियामध्ये, हे या यात्रेमध्ये सहभाग घ्यायला आणि शशिकरण बाबाचे दर्शन करायला येतात. हे बघू शकता आपण. आता आपण जाऊ ना, तर आपण जातो गुफेकडे. तर गुफा कुणाकडे आहे, कशी आहे, आता बघून घेऊ. हे बघू शकता पूर्ण जंगलाचा नजारा. हे दगड बघू शकता. हे दगड असे वाटते की जसं इथं चुना लावला आहे की ऑलरेडी असे पांढरे शुभ्र आहेत का माहिती, पण बघू शकता दगडाचा आकार. किती लांब आहे गुफा? हो का, इथं रस्ता तर काय दिसून नाही राहिला, बस इथपर्यंत झाला. कुणाकडे आहे काय, पायऱ्या पण नाही दिसून राहिल्या ना. पण रस्ता माहिती आहे, कसं जाणार मग. हे बघू शकता काय अंतरापर्यंत चित्र रस्ते बघायला मिळतात. याच्यानंतर पूर्ण जंगलच आहे. आता गुफेकडे कोणता रस्ता जाते तेच माहिती नाही. आता इथपर्यंत आलो पण इथं कन्फ्यूज झालो, कारण की इथं रस्ता बंदच झाला सगळं दिसून राहिला. एक पावटी दिसते, हे पावटी जाते की इकडे ह्या साईडची पावटी जाते माहिती नाही. पण आम्ही आता खूप वरती चढलो. हे बघू शकता. जंगलचा परिसर पण बघू शकता. आणि माझ्या तरी मते हाच एक रस्ता जाते, पण आता समोर किती लांब जायला लागते आणि कोणता मार्ग कुठं जाते हे आपल्याला माहिती नाही. आपल्यासोबत कोणी एक्सपर्ट राहिला असतं, ज्याला माहिती आहे, जानकारी, तर त्याच्यासोबत आपण गेला असता. हे साईडला पहाडी दिसते. मी शशिकरण पहाडीच्या गुफेकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण पहाडी चढून अर्ध्या रस्त्यापर्यंत गेल्यानंतर तिथं समजलं की जिथं मार्ग आहे तिथं भरपूर मार्ग बघायला मिळाले. आणि तिथले जे मार्ग आहेत ते कन्फ्यूज करणारे जे मार्ग आहेत
ते बघायला मिळाले. तर मी कन्फ्यूज झालो की नेमक्या कोणत्या मार्गाने गोव्याकडे जायचा. आणि आपल्यासोबत कोणी जे अनुभवी व्यक्ती आहे ते पण आपल्यासोबत नाही. आणि कसं आहे, गलत मार्गाने गेला तर कसं आहे, आपण पुढे पहाडी जी आहे हे भटकू शकतो. म्हणून विचार केला की थोडा वापस यावा. आणि आपल्याला जो शशिकरण बाबाचा जो पहाडीचा नजारा आहे आणि आजूबाजू जंगलचा परिसर आहे हेच आपल्याला दाखवावं. चला तर ठीक आहे, आपण जेव्हा आता शशिकरण बाबा देवस्थानाकडे. आणि समोरचं एक मंदिर आहे तो आपल्याला जरूर दाखव. तर आम्ही पोचलो खाल्या. इथं बघू शकता खाल्या भरपूर पर्यटक. इथं यांची जेवणा वगैरेचा प्रोग्राम इथं बघायला मिळून राहिला. थोडा बहुत पहाडीचा नजारा हे देवस्थान मी आपल्याला दाखवलो. आणि हे समोर एक मंदिर बघायला मिळते. हे सर्वात पुरातन मंदिर आहे आणि हे जे आपल्याला दाखवलं हे नवीन बनलेले मंदिर आहे. तर आपण हा जो मंदिर आहे याच्याकडे जाऊन आपल्याला जो मंदिरचा नजारा आहे आपल्याला दाखव. आणि हे जो आहे हायवे नंबर 6 हा वरतून गेलेला. याच्यापूर्वी जो हायवे होता, हे जो हायवे बनलेला दिसून राहिला आपल्याला, बस इथेच होता तो याच्यापूर्वीचा जो हायवे इथून जात होता. आणि हायवेच्या साईडला हा जो मंदिर आहे आपल्याला बघायला मिळत होता. हे बघू शकता, हा मंदिर आता सध्या बंद आहे. इथं एक बाबा बसायचे, ते बाबा आता इथं उपस्थित नाही आहेत आणि इथं राहत नाही. ते असं होतं शशिकरण बाबा पहाडीचा नजारा. काही कामानिमित्त मी सडक आलं असताना तर विचार केला की शशिकरण बाबा इथून 2-3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे की याचं थोडा दर्शन करून घ्यावं आणि आपल्याला सोबत जो दर्शन आहे बाबा शशिकरणाचे यांचे दर्शन आपल्याला करून घ्यावं या उद्देशाने मी इथं आलो होतो. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.